आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांना परभणी विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आम आदमी पक्षाच्या वतीने परभणीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला राज्य संघटक मंत्री संग्राम घाडगे पाटील, परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर, महिला जिल्हाध्यक्ष सरस्वती बोबडे, महासचिव अनिल देशमुख, व्यापारी आघाडीचे नामदेव बोबडे, युवा जिल्हाध्यक्ष गोपाल झाडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष वैजनाथ जुमडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश चौधरी, सहसचिव रामभाऊ राऊते, सावित्री चकोर सह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी घाडगे पाटील यांनी मराठवाड्यातील 3 उमेदवारांची घोषणा केली। यात परभणी विधानसभा मतदारसंघातून सतीश चकोर, बीड विधानसभा मतदारसंघातून अशोक येडे पाटील, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अश्विनी नवले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। येणाऱ्या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आम आदमी पक्ष जाहीर करेल असेही ते म्हणाले। आम आदमी पक्ष या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार असून या पक्षाला या निवडणुकीत कशा प्रकारे यश मिळते हे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। पण एक सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पक्ष या निवडणुकीत तयार झाला तर येणाऱ्या काळात हा पक्ष राज्यात आणखी मजबूत होऊ शकतो। यावेळी सतीश चकोर म्हणाले की परभणीची बकाल अवस्थेला सर्वच पक्ष जबाबदार आहेत। परभणी शहरासह जिल्ह्याची अवस्था अत्यंत बिकट आहे। शहरात खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हेच कळत नाही। रस्त्यावरून जात असताना प्रचंड धूळ डोळ्यांमध्ये आणि नाकांमध्ये जाते। शहराला 15 दिवस पिण्यासाठी पाणी मिळत नाही। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही। परभणी जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचे औद्योगिक वसाहत नाही। जिल्ह्याची दुर्दशा सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी यासाठी जिम्मेदार आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी परभणी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार आहे असेही आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी सांगितले। आदमी पार्टी महाराष्ट्रात 288 विधानसभा पूर्ण ताकदीने लढणार आहे। पण आता मराठवाड्यातील आपण बीड विधानसभा मतदारसंघ अशोक येडे पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। लातूरमध्ये लातूर विधानसभा शहर अश्विनी नवले म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। आणि आज आपण परभणी जिल्ह्यातील परभणी विधानसभा मतदारसंघ सतीश चकोर यांची विधानसभा आपण जाहीर केलेली आहे। ही गोष्ट तर आम आदमी पार्टीतर्फे परभणी विधानसभेची उमेदवारी मला सतीश चकोर यांना जाहीर झाल्याबद्दल मी आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी श्री गोपालभाई इटालिया, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील आणि राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील यांचा आभार व्यक्त करतो। आणि आम आदमी पार्टी एक उत्तम पर्याय परभणी विधानसभेला देण्यासंदर्भात पुढाकार घेतोय। त्यामध्ये परभणी विधानसभेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असो, आरोग्य सुविधेचा प्रश्न असो, बकाल झालेल्या एमआयडीसीचा प्रश्न असो, हे मुद्दे घेऊन आपण जनतेत जाणार आहोत। जनतेला एक सक्षम पर्याय गरजेचा आहे। जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी असंतोष आहे, तर तो असंतोष कॅच करण्यासाठी आणि जनतेला एक सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत।